अल्पकोटी मुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी राम नामे. रामचंद्राच्या नामोसंगती भक्ती मुक्ती त्याच्या पाठीमाग लागते, त्याच्या दासीच पद करतात. त्या राम नामात इतकी ताकद आहे. यमयातनेचे पितर चिंतिताती निरंतर एकादशी हरी जागर वंशी तत्पर होऊ कोणी. या यमदाता ते चिंतन पितर सुद्धा करतात. एकादशी जर जागरण केलं नामस्मरण तर सुद्धा त्याच्यातून मुक्त होता येते. पुत्र अथवा भ्रातपुत्र दोहिता अथवा दोहित्र करिता एकादशी जागर यम प्रहार पै चुके. यमाचा पराजय पुत्रानं करायला, भरतारानं करायला, नवऱ्यानं करायला, बायकोनं करायला, त्याच्यातून यमाच्या यातना कमी होतात. एकादशी जागरण केलं, एकादशी झाल्यानंतर नामे नरकी उद्धरती नामे स्वर्गस्थासी मुक्ती ब्रह्मादिक अमरपती जन्मवांछिती कलियुगी. आता नामाने भक्ती मुक्ती जन्माची उतर स्वर्गाचे लोक सुद्धा ब्रह्मदेवावर वाटते. या कलियुगात जन्म घ्यावून आपला सार्थक करावं. कलियुगाची थोर ख्याती नामासाठी लाभे मुक्ती स्त्री आदी अंत्यच उद्धरती नाम कीर्ती दाटू. कलियुगाची थोर खाती नाम घेतात. किर्या त्या स्त्रियाचा सुद्धा उद्धार होत आहे. किती चांडाने स्त्रियाचा सुद्धा कलियुगात नाम घेतल्यामुळे त्याचा उद्धार होते. नामासी नाही स्नान बंधन नामासी नाही विधी विधान आसनी भोजनी शयने जाण नाम पावन हरी. आता नामाला काय स्नान बदल आसने उठता बसता घेता त्याला नाम आहे. आपण तर गोमूत्र घेतो, आपला भरोसाच नाही ना. आलो की बाहेरून तसं ते म्हणाले त्याला स्नान नाही, संध्या नाही, काय नाही, जन्म नाही, मरण नाही, उठता बसता नाम घेता येते. निदसुराणी जसे जेसी नाम स्मरण जयापासी ब्रह्मादिक वंदी जासी चौ मुक्ती सीमा हे. आता नामाचं ते ब्रह्मादिक देव शिव विष्णू सगळं त्या नामाचं स्मरण करतात. चारी मुक्तीचे दास्य होतात. नाम सरसी वाजे डाळीन आशापाश होती होळी कीर्तन समेळी रंगी वनमाळी डुलत. अशा नामानं जगत आशा पाशा सगळं त्याची निवृत्ती होते. आणि तिचं नामस्मरण घेतात. कीर्तनामध्ये भगवंत नाच होते म्हणा. हरि कीर्तनी भक्तात हरीचे नाचे भगवंत चरण रजे धुळी भूषित असे डुलत. हरी कीर्तनात भगवंत नाचत इतकं लढते लढा भगवंता ते भक्त कीर्तन करून खळखळा लढते. आणि त्याचा धोतर पण त्याला भांड राहत नाही. संकीर्तन सुखाचे निउद बटे मज वैकुंठीन कंठे रवी बिंबाही अतुटे सुकन वाटे मज आता त्या भगवंताच्या दासाचं कीर्तन चालू असलं संताचं त्याला वैकुंठाचा कर्म वैकुंठ सोडून लक्ष्मी सोडून याच्या मृत्यू लोकात तिथं आनंदानं राहते. 14 वर्ष राहिला होती. 24 वर्ष दासत्व केलं. मुरुडोनी योग्याचे मानसी धावोनी जाय कीर्तनासी ते तिष्ठे अहिर्निशी स्वानंदेसी डुलत. आता धावून जाते तिथं नामस्मरण कीर्तन चालू होती. तिथं आनंदानं नाचते डुलते म्हणा. माझी या भक्तांची आवडी हरी कीर्तनी घाली उडी कीर्तन सुखाची मज गोडी कडे कडे कडी नाच. आता माझ्या भक्ताची कीर्तनाची मला आवड आहे. आणि तिथं कीर्तन झालं ना कडे विकडेन म्हणजे असं नसते. घाम पळसतो कमरो हात ठेवून असते. भगवंतांनी जवयासी सांगितले नारदापासी म्हणून तो हरी कीर्तनासी अहिर्निशी डुलत. असं ते भगवंताचे नारदानं ते सांगितलं होतं. त्या हरी कीर्तन डुलत होता. ते नामस्मरण कोण नारद करत होत्या भगवंताच्या रात्रंदिवस आनंदित राहत होता. नामे निर्मुक्त महादोषी ओस वस्ती यम लोकासी तीर्थी मरता उपवासी यम नेमे शिवलंग. आता त्या महादोष नाही तो होता लक्ष्मी. त्या यमाची सुद्धा ताकद होते नाम घेतलं तर. नाम गजरेची निर्मुक्त वाही पाहे चित्रगुप्त कोरी पाने अवगी तेथ कर्म निर्मुक्त आता हरिनामे. नाम घेतलं किती चित्रगुप्त पाहतो वर गेल्या सगळे कोरत काहीच नेलेलं नाही. त्याला मला काहीच नाही. पुन्हा रिवोस पाहता येईल पाप गेलं नाही. पुन्हा एक नरकाच्या परपती मानव देहात पाठवते. रामनामाची प्रथा गाडी वहीची पाने खोडी ना मोडी अवघी वहीच उघडी केली रोकडी हरिनामे. हरिनामानं पानच कोरत कोणत्याही प्रकार केलं ना रोकडी कोरडच केलं. ऐसे करिता कीर्तन श्रोते वक्ते दोघे जण होती आनंदीने मग्न आनंद घन श्रीराम आता नामे. रामनामाचा असं सोडते वक्ते सुद्धा आनंद घेत होते, आनंदित होतात. तक लावून ते वक्ते सोडते कसे ऐकतात ते काय म्हणते सोडतात ते आपलं ध्यान लावून ऐकतात. रामनामाच्या आवर्ती त्यासी झाली स्वरूप प्राप्ती जयाशी दृष्टी त्रिजगती मिथ्या प्रतिते फल. आता त्या नामाच्या अशी प्रचित झाली ते त्या मिथ्या म्हणजे नामानं सर्व काय होत आहे. आदि ब्रह्मा इंद्रादि देव लोकपाळादि सर्व विश्व वेदांत वाद रूप नाम मिथ्या सर्व राम नामे. रामनामानं सगळे लोकपाळ सगळे लोक नामाने ख्याती प्राप्त होती. एक रामनामासाठी ब्रह्मादि देवाची ही गोष्टी फलगुय प्राय उडाली सृष्टी रामनाम पुष्टी अगाध. आघात एक रामासाठी ब्रह्मदेवावर अनेक प्रकारचे अवतार घ्यावं लागले. त्या रामाची
अशी अवस्था आहे. राम नाम हे चितकळा वडी आली हृदय कमळा राम कळा कोंदल्या डोळा संसाळ सगरा तृणप्राय. आता राम नामाची गोडी लागते त्या अंतर्गत संसार त्याला मिथ्या वाटते, खोटा वाटते, लटका आहे वाटते. राम नामापासी विरक्ती राम नामे परम प्रांती राम नामे भुक्ती मुक्ती यथा निगुती अवधारा. रामापाशी भ्रांती गुरु होती काय भक्ती मुक्ती चारी मुक्ती तिचा दासी होत्या. राम नाम स्मरता नित्य पाप निर्दळिती अकल्पात पुण्य उपजवी अद्भुत ते नित्य नित्य छेदक. आता भक्ती मुक्ती त्या अल्प नाम घेतलं तिथे ब्रह्मबुद्धी छेदन होते तिथं. करिता नित्य नाम स्मरण ते उपजे परम पुण्य जे भोग क्षय नव्हे क्षीण ब्रह्म परिपूर्ण आता प्राप्त. नित्य नेमानं दे का नाम स्मरण का त्याला ब्रह्म प्राप्त होते, पुण्य साठते आणि ते भ्रमात आले त्याचं छेदन करू शकते ते. हरी नाम स्मरता वैराग्य पूर्ण इंद्र लोकादि ब्रह्म सदन मिथ्या देखी जैसे स्वप्न वैराग्य गहन त्यान. आता रामनामामध्ये स्वर्ग इंद्राचं पद आहे, मिठा खोटं वाटते त्याला काहीच ते तुच्छ वाटते. रामान त्या रामनाम स्मरण केलं त्याला तुच्छ वाटते. ऐसी झाली या विरक्ती सद्गुरु तोची ब्रह्ममूर्ती ऐसे उपजे अभेद भक्ती सर्वानुभूती भगवंत. अशी विरक्ती व्हायला पाहिजे. नाम घेत्या त्या स्वराभक्ती त्याला भक्ती निर्मात्याचा भाव सर्वत्र समाप्त म्हणजे सर्वत्र सारखा राहतो. अभेद गुरु भक्तीचे ज्ञान सर्व भूती भवत भजन भूत भौतिक चैतन्य घन ब्रह्म नाम या नाव. याला भौत्य जाणतो त्याला नाव ब्रह्म चैतन्य गण परब्रह्म म्हणतात. ऐसी ऐसी या ब्रह्मस्थिती तेही ना जन्म मरणा सहज शांती सजीव निर्दळे पै भ्रांती तेही उपपत्ती अवधार. आता सजीव तर ते भ्रांत दुर्गुण त्याची कशी उत्पत्ती त्याच्या ऐका म्हणून लागलं. प्रपंच येथे झाला होता समूळी मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना. कल्पांती मिथ्या खोटा झाला मी होणार नाही, कधी कल्पांती घडणार नाही मला हे प्रपंच. ऐसी जे का सहज स्थिती या नाव सबीज निरसे भ्रांती पुरुषा परमानंद प्राप्ती हे निज ख्याती अवधार. अवधार आहे पुरुषाप्रमात उद्योग खाती कशी प्राप्ती होती, भ्रांती दूर होती तिची खाती मी त्याचे उदाहरण आहे का. देवनी परमानंद प्राप्ती पुन्हा न परते मागुती रामनामाच्या आवृत्ती जडासी मुक्ती द्यावया. जडाला मुक्ती पुनर्पुन्हा नामात समन केलं ते पुन्हा प्राप्ती जन्म घ्यायची येण्याचं आणि मरण्याचं काही कारण नाही, ते पुन्हा भक्तीला लागतो. रामनाम स्मरणासाठी परमानंदी प्रटे मुती ब्रह्मरूप प्रगटे सृष्टी आनंद कोटी हरिनाम. रामा ते खटटप करायचं ब्रह्ममूर्ती त्या हरिरूप दिसतात सगळं हे चैतन्य सगळं जगत परब्रह्म दिसतंय. ज्या नामाचे महिमान तो स्वामी जनी जनार्दन त्या काया वाचा मनी करून अनन्य शरण आता सद्भावी. त्या महिमाचा नामाचा एकी जनार्दन असा काय वाचानं अनन्य भावानं त्या भगवंताचं मी नामस्मरण करतो म्हणून लागला. सद्भावीसी अनन्य शरण ऐकताची दिन वदन स्वय धाविनला जनार्दन कृपाळू पूर्ण दयाळ भगवंताला त्या हातीचं तसं होणारा स्वतः जनार्दन कर्पो दयाळ स्वतः धावला, हाती संकटात पडला. दिनोद्वारी त्वर नेन्विते परम कृपाळू भगवंत तेने श्रीशुक हर्षयुक्त असे सांगत परीक्षिता प्रती. आता ही कथा कोण सुख सांगलं परिस्थिती राजाला ते भागवताची कथा आहे. आपण भागवत ती सांगलोय अशाची कथा कोण भागवतकार इतकं सांगायली सांगा बरं तुम्ही कथा कोण 25 वर्ष ऐकले गावात भागवत इतकं मग सुख सांगलं त्या परिस्थिती राजाला असं असं झालं त्या गजेंद्राची कथा असं सांगू लागले. सगुणतेची निर्गुणतेची सगुण नामे ब्रह्मप्राप्ती पूर्ण जगत उद्धार हरिनामे. हरिनाम सगुण ते सगुण निर्गुण गुणाचे अवगुण त्या हरिनामाची प्राप्ती त्या हरिनामाचं स्तवन करायला लागलं. सविशेष निवृत्त स्थिती ऐसी गजेंद्र केली स्तुती तेने तुष्टला श्रीपती कृपामूर्ती. अशा त्या भगवंताची गणेनं स्तुती केली त्या भावानं, त्यामुळे भगवंताला समाधान वाटलं, कृपा उपजली. त्या भगवंतानं काय केलं, शुक्रवीरेची शंकर इत्यादी सुरवर पद्मनाभा भीमानी थोर थोर त्यासी गजेंद्र उद्धरवे ना. असा कोणला महादेवाला विष्णूला उद्धर त्या भगवंतानं त्या गजेंद्राचा उद्धार केला. समजताही सुरवरासी चिंता निज सामर्थ्यसी न सोडवे गजेंद्रासी त्या ऋषी केशी वाचुनी. आता समर्थ होता तिथे इतक्या वेळ देवताना सोडले, पण त्या ऋषिकेशून त्याचा कोणी सोडणार नव्हतं. त्या भगवंताला तितका स्तुती करावं अनन्य भावाने शरण गेला, त्याच्यातून त्या गजेंद्र भगवंतानं सोडिलं. पृथक इंद्रियाची सत्ता नित्य अधीन भगवंता त्या वाचुनी सर्वथा दिन उद्धरता न करवे. त्या भगवंता दिनाचा उद्धार त्याची सगळ्या इंद्रिय सत्तांतो इंद्रिय चालितो त्या भगवंतातून आपल्याला कोणी सोडित त्याच्या वाचून कोणी सोडित नाही. समजताही सुरवरासी नुद्धरवेची गजेंद्रासी त्या काळी ऋषिकेशी अतित्वरेसी निघाला. असं सगळे सुरवर त्यांना सोडिलं, देव आले त्यांना काही सोडायची ताकद नव्हती. ते स्वतः भगवंत त्या गजेंद्राला संकट सोडत स्वतः निघाला. ऐकून गजेंद्राचे स्तवन
स्तवन सुदर्शन हाती बसवून शीघ्र गरुडावरी वळंघोन श्री भगवान असं त्या गजाला स्तवन आले. स्वतः भगवंता गरुडा आसन सुदर्शन चक्र हातात घेतलं, गरुडाच्या पाठीवले भगवंत धावत निघाले. सकळ जीवाचा जीव सकळ सर्व देव ज्याचे अवयव सर्वात्मा श्री केशव स्वयमेव चालिला. स्वतः भगवंत सगळे जे देव होते त्याचे अवय सगळ्या जगाचा आत्मा असणार तो भगवंत त्या गरुडापासून स्वतः त्या गजेंद्र सोडण्यासाठी धावला. ऐकून गजेंद्राचे स्तवन येता देखुनी गरुड वाहन देव करते दिव्य स्तवन कृपाळू पूर्ण दिनाचा. आता कर्पळू दयाळू भगवंताला भगवंत स्तवन देव करू राहिला गरुडा त्या वाहनापासून निघाले. जय जय आजी दिन संरक्षणा जय जय आजी दिन पालना जय जय आजी दिन उद्धारा ना कृपाळू पूर्णा पूर्ण तुवे. त्या दिनाचा उद्धार कर्पळू दयाळू भगवंत तू आहे असं स्तवन करावं लागलं. जय जय आजी भव भावना जय जय भव भावन निर्मूल निर्दळना जय जय भव गज पंचांना जय जनानंदना जगद्गुरु. जगाचा उद्धार करा भावभासागरातून दूर करणारा तू भगवंता असं स्तवन करू लागला. ऐकता दे कोणी श्रीपती आपलं आणि भक्ती करीती नाना परिची स्तुती विमान पंक्ती सुरवर. अनेक प्रति भगवंत तुती करू लागले. गजेंद्र सुद्धा तुती करू लागले. त्या भगवंत या पृथ्वीवर आल्या गरुडारूढ मेरव श्याम दोही पंकाचा कमरत बृहस्थ नाम मनोरम सामग. असा गरुडा भगवंता नसता पायास मोकळे सोडायचं. भगवंता आता गरुडापासून गजेंद्र सोडासाठी येऊ लागले. वामरथंतर साम दक्षिण पक्ष बृहत साम नादे दुलती पुरुषोत्तम गरुडागमन स्वानंदे. असा तो आनंद भगवंता असा त्या नामाचा करते भक्त गुणगान गावरे भगवंता आरून ते हातीला सोडायचं. या लागी छंदोमय नाम स्वये पावला गरुडोत्तम त्या गतीचा संभ्रम अनुपम्य अवधारी. त्याला गतीचा स्वतः भगवंतानं गरुडाचा त्या गतीचा अनुपम गती कशी होते ती गती ऐका म्हणून लागली. पृष्ठभागी भगवंत हरी चरण दोही हातात मुखी श्री हरी नाम स्मरत सामगीत दो पक्षी. तो पक्षी कथा होता वर भगवंत बसले हात पाय धरले आपल्या हातात आणि तोंडात नामस्मरण भगवंताचं होतं आणि वाहन गरुडाचं भगवंत त्या पक्षाला धन्यता द्यावी. कसं नामस्मरण दोई हाती चरणांक्रम पक्षी मेघ श्याम हृदय राम उखिने मस्त श्री हरिनाम बृहत साम दो पक्षी. तो पक्षी गरुड कसा हाती त्या भगवंताचे पाय हातात धरले आणि वर बसलाय भगवंत आणि त्याच्यात नामस्मरण त्याच्या हृदयात त्या गरुडाच्या भगवंताचं नामस्मरण तशी तेव्हा तो शिवा गरुड करू लागला. ऐशी गरुडाची स्थिती सभाय व्यापिती हरी भक्ती या लागी छंदोमय गती वेदानुवती अनुवाद. त्यासाठी भगवंत त्याच्यावर झाले होते आणि त्या भगवंता त्या भक्ताच्या पाठी भगवंत पडल्या जाऊ लागले. अरे ऐसा गरुडा रूढ भगवंत येता परमानंदे डुलत तव गजेंद्र ग्रहस्थ अंतर्भूत देखील. असं भगवंत हे होता पडत त्या गजेंद्राला भगवंता लांबूनच त्या गरुडाला पाहिलं म्हणजे त्या गजेंद्राला पाहिलं. चक्र सरसावनी हाती हारी म्हणे गरुडा प्रति तुवा चालावे शीघ्र गती गजेंद्रापती उद्धारावया. चला लोक हातात चक्र चला लवकर चला गरुडाचा वेग सुद्धा त्या भगवंताला पटला नाही. तू पाठीमागून मी जातो लवकर. मनोवेगाची या स्थिती सहस्त्राधिक गरुड गती तो ही चालीला सर्व शक्ती गती भगवंता माने ना. आता भगवंताला ती गरुडाची सुद्धा मनाच्या प्रमाणे गरुडाची गती होती ती भगवंताला पटली नाही. भगवंतानं काय केलं त्या गरुडाच्या गतीला कमी पण आणला. करावया गजेंद्र उद्धरण श्री हरीचा आली पैस पूर्ण बहुत कती संककन आपणा अपर विसरला. आपणच सुचवला गरुडाचा उद्धारकडे इतका उतावळा झाला. भगवंत काय केलं. हिंजारल्या रोमावळी वीर गुंटी सुटली मोकळी पुष्पे स्त्रीवते क्षिती तळी आतुरबळी चालीला. आता रोमामुळे होत्या पिंजारल्या हाता त्या अंगावर केस उभं केले. भगवंतानं का आतो कसे कोसले गोरोडावर उडी मारली. इतकं त्या गरुडाचं व्यसन झालं. या गरुड वाहन सवे उडी घालून तिथे गजेंद्र ग्रहण शीघ्र आता ते गरुडाचा व्यक्त त्याला पटला त्या वरूनच उडी मारली. तितक्या वगैरे भगवंताने जिथं गजेंद्राला त्या नरकानं धरत तिथं एका क्षणात भगवंत पोहोचले. एरीकडे गजेंद्र दान ग्रहस्थ गता दिन काय बोलिला करुणा वचन जेणे भगवंत पावला. आता गरुडा काय गजेंद्र तू तिकडे जेणेकरून भगवंत त्याला पावला. काय कशी प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः. ग्रहग्रस्त मज देखोनी मज सोडिले माझी पत्नी पुत्री सांडिले स्वजनी अंती कोणी नये कामा. मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयुज्यवान् नरयुत मुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये.
प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी अर्पितसे दुबळा भक्ती, बोल जरी गंगावती, स्वीकाराल की स्तुती. गणराजन करू त्या ठिकाणी काय करते अनुसंधान आहे. त्या ठिकाणी सगळ्याची त्या ठिकाणी यातना सोडून दिली. त्या ठिकाणी हत्तीने सगळ्याचा धावा सोडून दिला. आज सोडून दिली पुत्राची, मुलाची, बायकोची. फक्त आज कोणाची लावली? एका भगवंताची आस लावली. भगवंता जी शक्ती असेल या ठिकाणी, जी शक्ती सूर्याला प्रकाशित करते, त्या ठिकाणी सगळ्या जगाचं चलन वलन जिच्यामुळे होते, ती जर कोणी देवता असन, असं त्या ठिकाणी हातीनं म्हणून त्या देवाचं चिंतन केलं आणि त्या भगवंताला हाक मारली. हाके सरसी उडी, हाक मारली आणि आणि ती म्हणून ती म्हणून त्या ठिकाणी भगवंत त्या हत्तीपाशी येऊन उभं राहिले, असं त्या ठिकाणी वर्णन सांगायले. मजला ग्रहाचे मुखी अर्पुनी, अवघे जणी जळ प्राशुनी, आम्ही वाचलो महाविघ्नी, उल्हासोनी गेली वना. ज्याच्या करता आम्ही या ठिकाणी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला, ज्याच्या करता अट्टहास केला. कोणाकरता करते? लेकर बाळ बायको, याच्या करता माणूस रात्राचा दिवस करायलाय. रात्रंदिवस इच्छुक असते, भिजवाय चालले. त्या ठिकाणी सगळं करले कशा करता? लेकरा बाळा करता. आपल्या जीवाला किती लागायले, पण लेकरा बाळा करता का? त्याच्या करता मी एवढं केलं. आणि ज्यावेळी मी संकटात होते सगळे म्हणले बरं झालं बाबा एकलंच गेलं, आपण सगळे वाचलून असे घरला निघाले. असा हातीला आता आठव झाला. भगवंता ज्याच्या करता म्या 100 वर्षे घातले, मोह मोह म्हणून सगळे लेकरमय सगळं मोह म्हणता म्हणता सगळं वज वाहिलं आणि आणती त्या ठिकाणी मूर्ती जबड्यात पडले, मला सगळे सोडून गेले. आता हातीला त्या ठिकाणी गोष्टीचा आठव यायलाय. त्या ठिकाणी रडू यायले. भगवंता माया कोणी नाही संग आलं आणि मला सगळं सोडून नाही, फक्त तो भगवंता म्या तुई थोडी आस केली आणि थोडं चिंतन केलं. मग नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे केला. गजाननानं थोडंच नाव घेतलं आणि त्या नावानं त्याला भगवंत आले आणि त्याचा जीवाचा उद्धार करून ठेवला. आईशी तीही मज सांडिता, म्याही सोडली त्याची ममता, तेव्हा आठवले चित्ता, हरी रक्षिता प्राणाती. रात्रंदिवस काबाड कष्ट करते, बराशी खणते, हमाली करते, आटो चलिते, काही करते आणि जेव्हा एका जागे बाजो बसते, मागत बघत बेन काढते, धुडं काढते आणि आपलं 3 फूट असली बराच की 2.5 फूट माप देते. सगळं कशा करता करते? संसारा करता. आणि बाजो पडलं की लेकरू काम ऐकित नाही, बायको काम ऐकित नाही, मग म्हणते देवाचं आठव येते आणि देवाचं नाव येतच नाही, राम येतच नाही, लांब नाही थांब म्हणते ती, राम येतच नाही. असं त्या म्हणलं भगवंता मी सगळ्याची आस सोडली, पण मी तुझी फक्त एक आस सोडली. आता जो कोण जगा जनित आहे त्या ईश्वरानं यावं आणि माझा उद्धार करा. मी इतके शब्द त्या ठिकाणी भगवंता उच्चारले मनापासून. आणि हे माय बापा, हे कृपाळू जगा जनिता, तू माझ्या संकटामध्ये धावून आला. अति त्या भगवंता पुढे ढसाढसा रडू लागला. कृपा उपजली भगवंता, तरी तुटली दुस्तर ममता, आता आठवते चित्ता, हरी रक्षिता कृपाळू. आता आठवलं भगवंता. कधी आठवलं? जवळ लेकर बाळ सगळं तोवर आठवलं का? सगळे सोडून गेले. आता हतबल झाला. कोणी त्याला माहिती, आता मग कोणीच नाही जगाचं, मना सोडणारा कोण नाही. मग मानते माणूस जवळ त्या ठिकाणी सुख आहे तोवर देवाचं नाव आठवण येतच नाही माणसाला. ते म्हणते मग हे पठ्यानं इरखणली, पठ्यानं घर बांधलं उग नाही बापू. अशी घराला फरची लावली ती चमचम चमकती. जेव्हा त्या फरचून पाय घसरून पडतय मग म्हणते देवा, मग होती पुढची. लेकरू पाणी घेत नाही. देवा म्हणला, भगवंता म्हणला जवहर माया शक्ती होती तवर त्या ठिकाणी मी तुला आठवलं नाही. भगवंता मी आता हातभल झालो, त्या मूर्ती जवळ जाणार
आता त्या ठिकाणी आखरीचा एक म्हणले प्रयास केला. आखरीचा प्रयत्न म्हणजे भगवंताला चिंतन केलं. अंतकाळीचा स्वयरा एक श्री हरीची निर्धारा ऐशे मानले गजेंद्रा सुपुत्रा मोह त्यागे. अंतकाळीचा सोयरा. अंतकाळीला कोणी येते का हो? किती मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान बी असल्या, कोण सांगणार त्याच्या? एखादा वृद्धा येत नाही, बॉडीगार्ड येत नाही, एखादा नेता येत नाही, कार्यकर्ता सुद्धा येत नाही. एखाद्याला किती बुद्धी द्या त्याला म्हणा माझ्या संग ये, बघा येते का ती? त्या 2 कोटीच्या बुद्धीला म्हणा अंतकाळी चला माझ्या संग बघा येते का? येतच नाही. कसं म्हणणारे भगवंता जवहर मायामध्ये बळ होतं, मी आता वरतो नावच घेतलं नाही, आठवलंच नाही ते नाव घ्यायचं कारणच नाही. याच्यात राहायला मग्न राहिला, याच्यातच संसारामध्ये. हा केव्हा आठवण? लेक आली, बायको आली, त्या ठिकाणी पोराचं लग्न, युवाच्या घरी जायचंय, याला आहे ना त्याचं सगळं आयुष्य गेलं. आता त्या ठिकाणी जेव्हा हातबल झालो मी, मग तू आठवाला. केव्हा आला? शिवच्या क्षणाला. आणि आधी आला असता तरी वेळ चालली नसते आधी. त्या ठिकाणी म्हणून माणसाला त्या ठिकाणी दुःखात आठवतं घ्यावं येतेच आपोआप, पण सुखात आठव घेतलं ना दुःख येत नसते माणसाला. दुःख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमरण करे उसे दुःख का एक होई. हे दुःखात देवाचं आठले, सुखात देवाला आठले येते का असं त्या ठिकाणी सांगायचे. निहाशेष गेलिया मोह ममता स्मरण दर पडी चित्ता भजनी आवडी भगवंता उल्हासता स्वानंदे. देव आठवते कधी सांगा बरं. राजगुंडे त्या ठिकाणी काय सांगायचं माणसा देवाच्या विषयी प्रेम कधी होते सांगा बरं? प्रेम कधी होते देवाला? देवाची भक्ती कधी आवडती? मोह ममता गेल्याशिवाय देव आवडते का? मोह ममता असल्या गंजामुळे आपण ह्याच्या आता कुठं पोतीत, पण सगळं लक्ष घरीच आहे. मोह आहे बाबा नाही, तुमचं काय सांगत नाही. मोह सगळं लक्ष घरीच आहे. इथे नुसतं देहानं आलो मी, मनाने इथं आलोच नाही. आणखी जवळ मोह जात नाही. मोह म्हणजे मोह सगळं मोहच. इंद्रिय मोह हे मयच आहेत ना, सगळं मोह. असं जवळ मोह सुटणार नाही, इंद्रियाचा मोह मनाचा मोह सुटणार नाही, तवर भगवंताची भक्ती आपली सफळ होणार नाही. मी माझी आईशी आठवण जयाचे विसरले अंत करणं, तो पार्था केवळ संन्यास जाणं निरंतर. महिमय आठवण म्हणजे मी देह नाही याची सुद्धा आठवण होऊ नये, तेव्हा ते भगवंताची भक्ती होत नाही. मी देह म्हणून ती आठवण होत नाही. 2 झाले ना, मी देह. तेव्हा म्हणले भगवंता मोह होय म्हणून तर त्या ठिकाणी तुम्ही मला आठवेल ना. जेव्हा मोह ममता सोडली तेव्हा तुमचं चिंतन घडलं, आणि ते घडलं म्हणून तुमची मै भेट झाली असा गजेंद्र सांगू लागला. काही अर्पावे भगवंता अति संचितार्थ नये हाता त्यावरी स्त्री पुत्राची सत्ता स्वय मागता निंदिती. काही भगवंताला द्यावा, एखादी शिवरात्रीकडे तरी पंगत द्यावा असं मला वाटते. प्रत्येकाला वाटते. एखादी आपल्या सप्त्यात पट्टी पंगत द्यावा वाटते. एखाद्यावरती एखादं युद्ध कांडाचं करती करावं, समाप्ती करावं, 2-4 मासात जेव घालावं, प्रत्येकाला वाटते. पण वाटते लेकराची फीस तरी भरणं होईल, काहीतरी करणं होईल, नाही तर काहीतरी होईल असं माणसाचं त्या ठिकाणी जाऊ द्या, मग झाल्यावर पुढचं देवाची पंगत देऊ, ते झाल्यावर पंगत देऊ असं म्हणता आपली सत्ता निघून जाते. नाही आपली सत्ता निघून जाते. आपली सत्ता म्हणजे आपल्या हातामध्ये जे आपल्या हातात जे व्यवहार होता ती निघून जाते. मग येते एरीच्या लेकराच्या हात येते व्यवहार, ते आपलं काही ऐकत नाही. हाती म्हणला भगवंताचं हो तुम्हाला काही अर्पण होतं त्या ठिकाणी द्यायचं, तोवर मला तुम्ही आठवलं नाही. आता अर्पण द्यायचे पण हातात काहीच नाही. म्हणून जवळ सिद्ध आहे तवर आपण काही दान धर्म केला पाहिजे. नंतर आपल्या हातात काही नाही असं त्या ठिकाणी सांगायचे. अंती मागता काही निदिती शेखी सन्निपात झाला मनती संचितार्थी तोंडी माती नागविती स्त्री पुत्र. त्या ठिकाणी म्हणून म्हणायला आपल्या हातात जवळ आहे, आपल्या हातावस्तू दान देता येतं वर त्या ठिकाणी तुम्ही साधून घ्यायचं. आपली सत्ता गेल्यावर सून येते, सून म्हणते मामाजी उन्हानं तुकडा मोडा, तुम्हाला काय लागले?
ऐका द्यायला आपली सत्ता आहे का? ती म्हणते बाई राहू दे बाबा, मला वाटलं देवा हो, एवढी आदित्य देवा ती आलाय आपल्या घरापुजाच. भोकाडी बसली कोण बर भोकाडी टाकतात पडते मनती हाता मरेल मरता द्रव्यार्थ वेचेल आम्हास भिकेशी लाविल याचा बोल नाही कावा. आता म्हातारपणी माणसाला लय आवडते बाबा. सप्त्यात पंगत द्यावं, इकडे सप्ताह महादेव काढ, तिकडे अन्नदान टाका. आपाच्या वयची माणसं म्हणते, पण आपाची लेकर ऐकण्याची सहज करीत. पण एखाद्याला काही ज्ञान नटते म्हणजे ए काय लावले म्हाताऱ्या रे, इथं खायला नाही लेकर आहेत आपल्या घरी 2-4, तू काय म्हणाल इकडे पंगत द्या तिकडे पंगत द्या. मग अशी अवस्था होती. म्हणून जोवर आपल्या हातात आहे तोवर अन्नदानाचं पुण्य साधून घ्यायचं, पंढरपूरला जायचं ही पुण्य साधून घ्यायचं. जे जे आपल्याला जमते पुण्याचा साठा ते करायचं. उद्याचा दिवस आपल्या हातात नाही, म्हणून त्याच्या मागे लागू नका असं त्या ठिकाणी नाथबाबा सांगायली. ऐशे सूरदयांचे संमत अंती संचितार्थ नागवित ग्रहस्थ मरे चरफडत तैशेची प्राप्त गजेंद्रा. तसं गजेंद्राचं फक्त उपमा सांगायचं नाथबाबा कोणाला? आम्हाला तुम्हाला सांगायचं. तिथं प्राणी होत्याला काय अन्नदान करता येते का? हत्तीला करता का अन्नदान? पण त्याच्या निमित्तानं सांगायचं आपल्याला की मानव देहात आला, तुम्ही मानव देहात आलात, ह्या देहामध्ये उपकार करता येते. बाकीच्या एखाद्या म्हणले काही प्राणी जन्माला गेले उपकार करा, होते का त्याच्या अवस्था? एखाद्या सिंहाला नाही तर हे म्हणलं एखादा वाघ एखादा हरण दिसलं त्याला मग सोडून देते का? ते त्याला ती अंतकरणामध्ये अंतकरण घेत नाही ना, जी मया ममता दया आहे का तिथं. तसं ह्याच मानव देहामध्ये आपल्याला परोपकार करते. इतर कोण्या जीवामध्ये परोपकार नसते, स्वतःचाच फक्त हे असतं साधं. मग ह्या जन्माला आल्या त्या ठिकाणी निश्चित दान पुण्य करा, तीर्थयात्रा करा आणि जीवाचा उद्धार करून घ्या. सनात बाबा आपल्याला विनंती करायली. आर पावया हरीस जवळी काही नाही हातातळी शोधिता सरोवर जळी कमळ ते काळी सापडले. अगदी विचार करू लागला बाबा, मी आजवर तर त्या काही भगवंताला त्या ठिकाणी आठवण मदान म्हणले, त्या ठिकाणी मी झाड मोडली, केळीचे मोडले, पण एक सुद्धा त्या फळ भगवंताला अर्पण नाही केलं. म्हणले आजवर मधात होतो, म्हणले मी मला भगवंत आठवण नाही. आता जवळ काहीच नाही, भगवंताला काय अर्पण करू? पाण्यामध्ये काय असते अर्पण करायच्या लागे? काही दिसत नाही आजूबाजूला, फक्त एक कमळाचं त्या ठिकाणी फुल होतं. ते सोडीनं घेतलं आणि आकाश मार्गाने वर भिरकाव. जो जगाचा मालक जनिता आहे, जो विश्वाचा मालक आहे, ज्यानं मला जीव दिला, जो मोर रक्षण करणार आहे, त्याला त्याचं फुल एक त्याला अर्पण. असं हत्तीनं त्या ठिकाणी मोठी हाक मारली आणि त्या फुलाला वरी आकाश मार्गाला झोपून दिलं. शुंडा दंडी कमळ प्राप्ती उल्हास गजेंद्राची चित्ती आक्रोशे स्मरावया श्रीपती विकळती वाचेशी. शुंडादंड म्हणजे त्या सोंडीने त्या ठिकाणी कमळाचं फुल तोडलं, असं फिरून त्या सोंडीमध्ये धरलं आणि भगवंताला चित्तात आठवलं. चित्तात कुठं आठवावं लागते? चित्तामध्ये आठवलं की ते भगवंतापर्यंत जाते. चित्तात आठवलं आणि त्या चित्तात आठवलं आणि त्या भगवंताचं नाम चिंतन केलं आणि जो ईश्वराचा मालक आहे त्याला हे अर्पण म्हणून असं वरती आकाशामार्ग त्या ठिकाणी वरच्या दिशेला त्या ठिकाणी फेकलं. प्राण होता पै विकळ वाचा अतिशय विवळ तरी पशु जन्म प्रेमळ स्मरणशील गजेंद्र. जन्म कसा म्हणजे प्रेमळ? एवढा हत्ती शक्तिवान एखाद्या प्राण्यात त्रास देते का? एवढा सगळ्यात हत्तीचा असते ना सगळ्यात बलवान. मत कोण्या प्राण्याचा जीव कधी घेत नाही, म्हणजे अंतकरणामध्ये माया आहे, तिच्या दया आहे. असा त्या ठिकाणी विकल झाला होता. त्या ठिकाणी 100,000 वर्ष युद्ध करू 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 त्या ठिकाणी मगरी संघ विकल झालता. पण शेवटच्या या ठिकाणी विकल शरीरानं सगळं शरीर क्रूज झालतं, थकलं होतं आणि त्या थकल्या शरीरानं भगवंताचा आठव केला आणि त्या भगवंताची याचना केली. कमळ उचलून ऊर्ध्वगती
गजेंद्र पहा हे अति प्रीती गरुडारूढ लक्ष्मीपती शंख चक्र हाती देखिला असं त्या ठिकाणी फुल कोणाला अर्पण केलं? ज्या जगाच्या मालकाला, जो जगाचा मालक कोणी असो त्या मालकाला मी अर्पण केलं. आणि असं अर्पण केलं, फुल भावानं अर्पण केलं, चित्तानं अर्पण केलं, एकाग्र मनानं अर्पण केलं देव भावाचा भुकीला. देव कुठं अंकित आहे? त्याच भक्तापाशी अंकित. कोण? जो अंतकरणापासून देवाचं नामच करतो त्याला. त्या ठिकाणी किती देव धन दिलं म्हणजे देव अर्पण होते का? पंचपक्वान घातलं म्हणजे देव भेटून का हो? नाही. फक्त देव भावाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ याला गजरानं भाव निर्माण केला आणि त्या भावानं त्या ठिकाणी कमळाचं फुल फेकलं. ते भगवंताला त्या ठिकाणी मान्य केलं आणि भगवंतानं गरुडावर त्या ठिकाणी बसले आणि लगेच त्या ठिकाणी हाती रक्षण करण्याकरता भगवान ज्या खळामध्ये गजेंद्र अडचण होता त्या ठिकाणी भगवंतानं आपलं रूप धारण केलं. शंख चक्र पद्मगदा इतक्या सहित गोविंदा असं रूप त्या ठिकाणी गजेंद्राला दाखवलं. दोघा होता दृष्टा दृष्टी प्रेम उलथले पोटी सुखे कोंदली सृष्टी आनंद कोटी उल्हास मी तू पण जाऊ दे दुर्मी एकच भोंगडी पांघरू हरी. दोन राहिले नाही आता. एक देवभक्त दोन्ही एकच झाले. ठाईचे मूळ संचले जैसे तैसे. कापुराची वाती जळली ज्योती, ठाईची समाधी. कापुराची वात पेटल्यावर काय राहते? शिल्लक काय राहते का? हे जात त्या ठिकाणी देवासमोर त्या देवगजेंद्रासमोर आले. इतका आनंद झाला की सगळं ते आनंदाच्या भरात ते दुःख होतं मरणाचं दुःख होतं विसरून गेला. तसं मग होते आपल्या जेव्हा अंतकाळी जवळ असा आठव झाला की आपल्याला अंतकाळच्या दुःखाचा आठव राहत नसते. का राहत नसते? आपलं अंतकाळचं जे दुःख असते, जे आपल्याला त्रास असते, यातना, तो भगवंत शोषण करीत असते. तसं आता इतके वेळ त्याला किती दुःख होतं? जोर मोह म्हणलं तर सगळं दुःख होतं का नाही? आणि आता भगवंताला दुःख राहिलं का? त्याला सुखात. तसं मग म्हणले भगवंताचं आपण अंतकाळी आठव जर केला तर आपल्या दुःखाची यातना. तुकाराम महाराज म्हणली मरण माझे मरून गेले मज केली अमर. कसं केलं? मरणाचं भय राहिलं नाही म्हणून मला अमर केलं. तसं त्या ठिकाणी भगवंत म्हणून आपल्या आतापासून जर आठव झालं तर अंतकाळी आठव येईल. आणि आखरीला आठवला येते का? आठवलं येते का? म्हणजे मरणाच्या टायमात देवाचं नाव घेऊ येते का? मग आतापासून त्या ठिकाणी आठव करायला, जन्माल्यापासून मरणापर्यंत त्याचाच आठव करायला लागते. जसं लहान लेकरू त्या ठिकाणी सगळा भार त्यांना माहिती. आई आपल्याला भूक लागली की मनानं त्या ठिकाणी, तसं त्या ठिकाणी भगवंतावर भार दिला की आपला भगवंत भार त्या ठिकाणी उचलत असतो असं त्या ठिकाणी सांगायला. पूर्वी वाचा ती विवळ हरी देखता निजात्म मूळ अक्षरी अक्षर विकळ वाचा सफळ अनुवादे. त्या ठिकाणी म्हणले सगळी बोबडी वळली होती पण आता त्या ठिकाणी हत्ती सावध झाला. ऐकता गजेंद्राचे आवर्वचन स्वय गरुडासन सोडून सरोवरी उडी घालून आला भगवान कृपाळू. असं गजेंद्राच्या त्या ठिकाणी अर्थ हाक मारले. अर्थ हाक म्हणजे अंतकरणापासून हाक मारली भगवंताला. भगवंत गरुडा बसून आले, पटकन खाली उडी मारली आणि ज्या डोहात गजेंद्र होता मगर घेऊन जाऊ लागली त्या डोहात भगवंत उतरले. कशा करता? ज्यानं अर्थ हाक मारली त्याला ते रक्षण करण्याकरता. अच्युत व्यक्त व्यक्त व्यक्ता व्यक्ते अनंत स्वप्रकाशे सदोदित अजन्मा नित्य विनाशी. भगवंत कसा आहे म्हणले? अविनाशी होईल. अविनाशी म्हणजे त्याचं मरण होत नाही, त्याला त्याचा बाध होत नाही, त्याचा अंत होत नाही. म्हणाव अविनाशी. मग भगवंताचा अंत होते का? नाही. आत्म्याचा अंत होते का? नाही. तसं मग त्या भगवंताचा अंत होत नाही, तो भगवंत रक्षण करण्याकरता आला. मग हातीचा अंत होणार का आता? नाही. त्याच्याकरता भगवंतानं त्या ठिकाणी रक्षण करण्याकरता त्या डोहामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. नराचे नित्य आयतन या लागी नावे नारायण
जगद्गुरु जनार्दन अनन्य नमन पै माझे नारायण नाव कोण पड भगवंताचं नर म्हणजे हे पुरुषत्व म्हणजे नर. पुरुष जे म्हणजे बळ असते बळ त्याला म्हणा पुरुषत्व. पुरुषामध्ये राम तुम्ही सकळ जीवासी आत्मा राम म्हणजे पुरुषामध्ये काम असते तो म्हणतो मी जगाचा राम म्हणतो त्या ठिकाणी म्हणून त्या भगवंताचं नाव नारायण पडे. असा नारायण त्या ठिकाणी हाती रक्षण करण्याकरता आला. भूता संसार निगोती भूता जन्म मरण प्राप्ती विद्या विद्यागती भगवत मूर्ती नमस्ते. असं त्या ठिकाणी हाती म्हणला भगवंता तुम्ही जे कोणी नर असतान नारायण असतान जगाचा मालक असतान त्या तुमच्या स्वरूपाला माझा नमस्ते नमस्ते प्रभू. वैराग्य आणि ऐश्वर्य अद्वैत ज्ञान औदार्य श्री अनुवादे शांकार्य तया नमस्कार भगवंता. भगवंत म्हणलं की औदार्य. औदार्य म्हणजे उदारता. भगवंताच्या का अंगी काय यश कीर्ती आणि औदार्य हे 3 गुण भगवंताचे. कोणते यश भगवंताला कधी अपयश आहे का? कीर्ती आमची तुमची कुठरोख आहे कुठरोख आहे गावामध्ये आपले हे का म्हणले काही कीर्ती घरात सुद्धा नाही कीर्ती आपली ना बायको म्हणते काय करून दाखवलं काहीच कीर्ती नाही आपली. भगवंताची कीर्ती कुठे त्रिलोक्यात. यश भगवंत इतकं कोणापाशी का आणि औदार्य आहे का भगवंत इतकं औदार्य कोणापाशी आपल्यापाशी कोणा काय द्यायला. तसं मग 3 गुण भगवंतापाशी 3 गुणानं भगवंत परिपूर्ण आहे यश कीर्ती आणि औदार्य. अशा भगवंता तुला नमस्ते नमस्ते प्रभू. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री संत सावता महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची घडली पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठे दूराची धडके धडके मान फळाची. देव जय मंगलमूर्ती मात्रे मानी स्वामी मात्रे मानी कामनापूर्ती जय देव जय देव. रत्ना खचिता हारात गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा दोन तीनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा आत्मावे सतना संकष्टी पावावे देवानी रक्षावे. गजवदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव. उत्कट साधोनी शिरा सेतू बांधोनी लिंग देह लंका विध्वंसोनी काम क्रोधादिक राक्षस मर्दोनी देह भाव रावण निवटोनी. जय देव जय निजबौधा रामा हु आत्माया रामा परमार्थी आरती सदभावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. प्रथम सीता सिद्धी हनुमंत गेला लंका दहन करुणी अकिया मारीला जंबो माळी भोनी त्राटीला आनंदाची गोडी घेऊन आला. जय देव जय निजबौधा रामा हु आत्माया रामा परमार्थी आरती सदभावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय निजबल्ली शक्ती सोडवेली सीता करुणीये निघाले अज्ञान गुणाता आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव जय निजबौधा रामा हु आत्माया रामा परमार्थी आरती सदभावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय ध्वनी गर्जती अंबार 18 पद्म वानर करती भुबुकार अविदेशी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर. जय देव जय रामा हु आत्माया रामा परमार्थी आरती सदभावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार सजाची आरती वाद्याचा गजर माधवदास स्वामी अभिना विसर. जय देव जय
बहुधा रामा हो आत्माया रामा परमार्थ आरती सभावे आरती परिपूर्ण कामाची देव जे चक्राने उड्डाण जळमळ सिंधू जळ भूमंडळ गगनी हराडिले अंबर धाक त्रिभुवनी सुवर्णी शाचर त्या झाल्या पळणी निर्मली पाताळी उडता शब्द धरला धरणी धर्मानीला खेद हराडिले पर्वत गगन उच्छेद स्वामी रामदासा शक्तीचा शोध देवी प्रसादे प्रतांता देव जे आणि लोकांना भजन करून प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान की जय वाहू सुमने पद कमले प्रणाम करूया हो आत्मसुखाची हीच पावले हृदय धरूया हो मानून घ्यावी सेवा आमची अल्पतरी सारी गुरुराया प्रसन्न व्हावे भक्ताला तारी भक्त वचेला तुझ्या कृपेची छाया दे राया त्रिभवनी नाही तुझ विना कोणी राखाया वेद फुले हाती घेऊन मंजुळ तुळशीची जाई तुईची वाहू सुमणे पुष्प गुलाबाची भविद सुमने चरणी वाहू श्वास दरवळला नित्य सुखाची यावी गोडी अजान भक्ताला शक्ती बुद्धी दे मन शांती दे तुलसी वंदाया कृपा प्रसादे तुझ देवा उदरती काया प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय पाहिजे सदाची वाट जाई धुनिया ताट शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन आता झालो एक सेवा तुम्हालो निया देवा शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन तुका मने चित्त करून राहिलो निवांत शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन हे देवा दोषा हे फळाची अनकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विश्व स्वधर्म सूर्य पाहो वर्षता सकळ मंगली अनावरत भुवनदळी भेटतो तया भूता चैतना चिंतामणीचे गाव चंद्रमेचे आराधन हे सराई सरा सज्जन स्वये होतो पूर्ण होई आणि ग्रंथ द्रष्टा ज्ञानदेव सुखया झाला ज्ञानदेव सुखया झाला ज्ञानदेव सुखया झाला वर्ध्यादी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्री संत मारुति महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री संत सावता
महाराज की जय राम भरोसे महाराज की जय सब संतन की जय।